अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना माहितच आहे की आपले स्वामी महाराज ना अगदी दयाळू आहे, कृपाळू आहे। आपल्या भक्तांनी थोडी जरी सेवा केली ना तर त्याच्या बदल्यात अगदी भक्ताला ते भरभरून देत असतात। आणि असेच स्वामींचे अनुभव भरपूर स्वामी सेवेकरी भक्तांना आलेले आहेत। असेच एक स्वामी सेवेकरी दादा पण आहे आणि त्यांना पण स्वामी महाराजांचा खूप छान अनुभव आलेला आहे। दादांनी यात श्री गुरुचरित्र पारायण केलेले आहे आणि हे जे काही श्री गुरुचरित्र पारायण केलेले आहे ते दादांनी त्र्यंबकेश्वर येथे एक दिवसीय पारायण केलेले आहे। आता आपले गुरु माऊली नेहमी सांगत असतात की तुम्ही जर घरी बसून श्री गुरुचरित्र पारायण करत असाल, जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून नक्की करा, परंतु जर शक्य असेल तर जर आपण त्र्यंबकेश्वर येथे गुरुपीठात एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं फळ इतकं मोठ्या प्रमाणात असतं ना। म्हणजे जर आपल्याला घरी श्री गुरुचरित्र एक पारायण केल्याचं फळ मिळतं, तर आपण जर गुरुपीठात केलं आणि आपल्यासोबत जर 100 जण ते पारायण करत असेल श्री गुरुचरित्राचं, तर गुरु माऊलींचं म्हणणं असं असतं की आपल्याला 100 पारायण केल्याचं फळ गुरुपीठात मिळतं। आणि ही सामुदायिक सेवा अतिशय फलदायी असते, म्हणून आपण जेवढे जास्त सामुदायिक पारायण करू तेवढे आपल्यासाठी चांगले असतात। आणि जर नसेलच शक्य तर आपण घरी बसून मनोकामना व्यक्त करून गुरुचरित्राचा संकल्प करून एक पारायणही घरी बसून करू शकतो। तर आपल्या दादांना, जे स्वामी सेवेकरी दादा आहेत, त्यांना गुरुपीठातील या पारायणाचा खरंच खूप छान लाभ मिळालेला आहे, खूप छान अनुभव आलेला आहे। दादा म्हणतात की माझं नाव नितीन नारायण प्रधान आहे आणि मुक्काम पोस्ट अंबेलोहळ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। दादा सांगतात की मी म्हणजे यापूर्वीही अनेक आपल्या ज्या MPSC अंतर्गत स्पर्धा परीक्षा असतात, या स्पर्धा परीक्षा अनेक वेळा दिलेल्या आहेत, परंतु जेव्हा त्या स्पर्धा परीक्षांचा रिझल्ट लागायचा तेव्हा अक्षरशः तो रिझल्ट माझा काही मार्कांनी मी मागे राहायचो। दादा सांगतात की एकही काम माझं सुरळीत होत नव्हतं, खूप अडीअडचणी मला येत होता। त्यानंतर दादांनी मग जी PSI मेन्स परीक्षा आहे ती PSI मेन्सची परीक्षा दादांनी पास झाले दादा, आणि त्या परीक्षेनंतर मग दादांची ग्राउंडसाठी निवड झाली। मग दादा सांगतात की ग्राउंडसाठी निवड झाल्यानंतर माझा जो मित्र होता एक भरत सर म्हणून, भरत सर आणि मी आम्ही ग्राउंड करत असताना माझ्या गुडघ्याला खूप मोठ्या प्रमाणात जखम झाली, इजा झाली, आणि मग ती इजा इतक्या मोठ्या प्रमाणात होती की 2 दिवसानंतर आमचं ग्राउंड 800 मीटर पळण्याची स्पर्धा होती। आणि आता त्या क्षणी मला म्हणजे असं वाटलं की आता माझं सगळं काही संपलेलं आहे, कारण मी 800 मीटर पळणं तर दूर, पण साधं मला चालायलाही येत नव्हतं। आणि त्या क्षणी दादांना असं वाटलं की आता आपलं सगळं काही संपलं आहे, आपली पूर्णपणे मेहनत वाया गेलेली आहे। अशा प्रकारे दादांनी पूर्णपणे आशा सोडून दिलेली होती। दादा म्हणतात की ग्राउंडला फक्त 2च दिवस बाकी होते आणि स्वामी कृपेने इतका पाऊस पडला की म्हणजे माझे ग्राउंड 2 महिने पुढे ढकलले गेले आणि या 2 महिन्यात माझा गुडघा पूर्णपणे बरा झाला आणि मग मी पुन्हा सुरळीत ग्राउंड केले आणि सुरळीत ग्राउंड केल्यानंतर माझी पुन्हा इंटरव्ह्यूसाठी निवड झाली। इंटरव्ह्यूसाठी निवड झाल्यानंतर माझे जे मित्र होते भरत सर, यांचे जे मोठे भाऊ होते संदीप अण्णा आणि त्यांच्या ज्या वहिनी होत्या, त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी दिंडोरीला रात्रसेवेसाठी गेलो। आता रात्रसेवा काय असते हे बऱ्याच भक्तांना माहिती नसेल, ज्यांना माहिती नसेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात। आता रात्रसेवा म्हणजे बघा, आपल्याला गुरु माऊली दिंडोरीला गुरुवारी आणि रविवारी दर्शन देतात, परंतु रात्रसेवा ही रात्री बुधवारी असते आणि शनिवारी रात्री असते। तिथे गेल्यानंतर म्हणजे बऱ्याच भक्तांचे जे काही बिकट प्रश्न असतात, जे काहीही केल्यास सुटतच नाही, कितीही मोठी समस्या असली तरी रात्रसेवा जर केली तर आपली बिकट समस्या असते ती नक्की सुटते असं म्हटलं जातं। आता माझी एक सेवा म्हणजे मीही रात्रसेवा केलेली होती आणि माझा त्यातून खूप मोठा प्रश्न सुटलेला होता, हा माझा स्वतःचाही अनुभव आहे। तर तिथे गेल्यानंतर आपला प्रश्न लिहून द्यायचा असतो आणि रात्री मग आपल्याकडनं दुर्गा सप्तशती पाठ वगैरे असं सेवा करून घेतात। आपल्यासोबत अजून बरेच जण असतात, बऱ्याच महिला, बरेच पुरुष असतात आणि जवळजवळ म्हणजे 300-400 जणांच्या ग्रुपने ती सेवा आपली लागू पडत असते। म्हणजे 300-400 पारायण करण्याचं
फळ त्या रात्रसेवेत आपल्याला मिळत असतं आणि त्या दृष्टिकोनातून मग आपली जी बिकट समस्या असते ती लवकर सुटते असं म्हटलं जातं. तर आता बघा, हे दादाही मग रात्रसेवेसाठी गेलेले होते. रात्रसेवा घेण्यासाठी जेव्हा गेले दादा, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात जे काही प्रश्न होते, ज्या काही अडचणी होत्या त्या लिहून दिल्या आणि त्यानंतर मग गुरु माऊलींनी त्यांना 3 श्री गुरुचरित्र पारायण करायला लावले. आता दादा सांगतात की हे गुरुचरित्र पारायण मात्र मग मी नंतर केलेच नाही, कारण मग मी पुन्हा इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलो आणि इंटरव्ह्यूच्या तयारीला लागल्यानंतर मला परत एक अडचण निर्माण झाली. माझ्याकडे एक डॉक्युमेंटच नव्हतं आणि डॉक्युमेंट नसल्यामुळे मला आता मी इंटरव्ह्यूसाठी डिस्क्वालिफाय होईल का अशी भीती वाटायला लागली आणि शेवटी इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला आणि नेमकं जे व्हायला नको तेच झालं. मी इंटरव्ह्यूसाठी डिस्क्वालिफाय झालो. परंतु कुठेतरी माझ्या मनात स्वामी महाराजांविषयी अशी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेमुळे मी डिस्क्वालिफाय जरी असलो तरी पण मी त्या इंटरव्ह्यू हॉलमध्येच बसून राहिलो शेवटपर्यंत. आणि मग नेमकं असं काही घडलं ना की गव्हर्नमेंट GR असल्याचं मला समजलं आणि त्यामुळे मग माझा इंटरव्ह्यू देण्याचा मार्ग मोकळा झाला. 2021 सालातील बॅचचा सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू माझा झाला. म्हणजे चक्क डिस्क्वालिफायचा मी क्वालिफाय झालो आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची मला पूर्णपणे अनुभूती आली. 10 एप्रिल 2024 या दिवशी स्वामींचा प्रगट दिन होता आणि याच दिवशी आमची PSI ची जनरल मेरिट लिस्ट लागली आणि त्यात मला 292.50 मार्क्स मिळाले आणि मी वेटिंगला पडलो. आता मी वेटिंग लिस्टची प्रोसेस करू लागलो. सेकंड वेटिंग लिस्टला आम्ही 14 जण होतो आणि वेटिंग लिस्टमध्ये फक्त 12 मुलांची नावं आली आणि त्यात पुन्हा एकदा माझं स्वप्न अधुरं राहिलं आणि मी मनातून पूर्णपणे मग तुटून गेलो. आणि मग माझ्या ताईने आणि संदीप अण्णांनी मला अशी जाणीव करून दिली की आता तुला श्री गुरुचरित्र पारायण केल्याशिवाय पर्याय नाही, राहिलेले ते 3 गुरुचरित्र पारायण तू कर, अशी त्यांनी मला आठवण करून दिली. मी जेव्हा पहिले गुरुचरित्र पारायण केले तेव्हा माझ्या पुढील एका EWS मुलाचा रिझल्ट लागला आणि मग मी फर्स्ट वेटिंगला आलो. त्यानंतर मी जेव्हा दुसरे श्री गुरुचरित्र पारायण केले आणि मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला असे कळाले की एका EWS मुलाने असे शपथपत्र लिहून दिले आहे की मी PSI पद घेणार नाही आणि त्यामुळे माझ्या पुढील उमेदवाराचा विचार केला जावा. जेव्हा मला असं कळलं तेव्हा माझ्या अजून आशा पल्लवित झाल्या. परंतु नेमकं जर मी 2022चा फायनल रिझल्ट लागला असता तर मला ही वेटिंग 2021ची मिळणार नव्हती. त्यामुळे मला जी काही प्रोसेस करायची होती ती अगदी फास्ट करायची होती. म्हणजे ज्या प्रोसेसला मला 1.5 महिना लागला होता तीच प्रोसेस मी अवघ्या 4 दिवसात पूर्ण केली. आता ही प्रोसेस सुद्धा मी अगदी म्हणजे स्वामी कृपेनेच पूर्ण केली असं म्हणेन, कारण मी ज्या मंत्रालयात मला ज्यांनी मदत केली ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ते स्वतः सुद्धा स्वामी सेवेकरीच होते. म्हणजे साक्षात स्वामींनीच माझ्यासाठी त्यांची नियुक्ती तिथे केलेली होती असं म्हणता येईल मला मदत करण्यासाठी. आणि मग 10 जानेवारी रोजी माझी फाईल आयोगात गेली आणि नेमकं त्याच दिवशी माझा PSIचा 2022चा फायनल रिझल्ट लागला. म्हणजे बघा, एक दिवस जरी माझी फाईल लेट गेली असती तर माझा PSI 2022चा रिझल्ट लागला नसता. दिनांक 28 जानेवारी रोजी माझा PSIचा रिझल्ट लागला आणि सर्वप्रथम मी स्वामी चरणी डोके ठेवून रडू लागलो. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू भरलेले होते आणि तेव्हा मला सगळं काही मागचं आठवू लागलं की किती अडचणी आलेल्या होत्या मला आणि या अडचणीतून स्वामींनी मार्ग काढत काढत मला हे यश प्रदान केलेले होते आणि माझ्यासाठी म्हणजे ही अशक्य गोष्ट शक्य झालेली होती आणि हे सगळं माझं स्वामींवर असणारा विश्वास आणि मी केलेल्या गुरुचरित्र पारायणाचं फळ होतं. बघा, ह्या दादांना इतका छान स्वामींचा अनुभव आलेला आहे, इतका छान श्री गुरुचरित्र पारायणाचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. जर तुमचेही स्वामी सेवेबद्दलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.